अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांना आपण निवडत नाही, महाराज आपल्याला कसे निवडतात याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण असा कधी विचार केला आहे का? म्हणजे प्रत्येक जणांनी असा विचार करून बघावा की जेव्हा आपल्या जीवनामध्ये महाराज नव्हते तेव्हा आपले जीवन कसं होतं आणि काय परिस्थिती झाली किंवा कशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्या जेणेकरून महाराज आपल्या जीवनामध्ये आले किंवा महाराजांनी आपल्याला निवडलं. हा प्रत्येकाचा एक अनुभव स्वतःसाठीच राहील की महाराजांनी आपली निवड कशी केली आहे. जीवनामध्ये कधीतरी काहीतरी अशी परिस्थिती आली की ज्यामुळे आपण महाराजांकडे खेचलो गेलो, महाराजांकडे आपण अट्रॅक्ट झालो, महाराजांच्या गुरुभक्तीमध्ये आपण आलो, महाराजांचं गुरुतत्व आपल्याला कळायला लागलं. आणि तो दिवस आपल्या जीवनातला खरंच खूप सुंदर आणि छान दिवस होता की ज्या दिवशी जीवनामध्ये काहीतरी विपरीत परिस्थिती आली, आपण खचलो, हारलो आणि आपण महाराजांकडे अट्रॅक्ट झालो किंवा महाराजांच्या भक्तीमध्ये आलो आणि महाराज आपल्या जीवनामध्ये आले. हा दिवस जो आहे तो आपल्या जीवनातला म्हणजे सर्वोत्तम दिवस आपण मानायला हवा की महाराजांची एंट्री आपल्या जीवनामध्ये झाली. म्हणजे जीवनामध्ये काही वेळी अशा प्रसंग जीवनामध्ये घडतात, परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी आपण खूप खचलेला असतो आणि आपण अध्यात्माच्या वाटेवरती येतो. सगळ्यात मोठं जे लोक करतात म्हणजे जीवनामध्ये काहीतरी समजा विपरीत गोष्ट घडली, काहीतरी संकट आलं, दुःख आलं, मग त्यावेळी सगळ्याच जणांचं म्हणजे 90% लोकांचा प्रॉब्लेम असाच होतो की जे काही आपण भक्ती करत असू किंवा ज्या देवावरची आपली निष्ठा असेल, आपण देवाची भक्ती करत असून सगळ्यात अगोदर आपण त्या गोष्टीपासूनच दूर होतो. म्हणजे भगवंत लीला करतो यावरती आपण 100% विश्वास ठेवतो की भगवंताची लीला ही अगाध आहे, भगवंत हा लीला करतो, महाराज हे लीला करतात. परंतु दुःख देखील तशीच लीला करत असते. ती कशी की सगळ्यात अगोदर आपण दूर कोणापासून होतो? आपण महाराजांच्या भक्तीपासून दूर होतो. आपलं मन भक्तीमध्ये लागत नाही. आपण जे काही पारायण करत असू, जे काही वाचत असू किंवा नामस्मरण करत असू त्यामध्ये आपलं मन लागत नाही. जेव्हा जीवनामध्ये विपरीत परिस्थिती येते तर हीच दुःखाची लीला असते की दुःखाला तेच हवं असते की तुम्ही भगवंताच्या दूर जा, तुम्ही महाराजांच्या दूर जा आणि दुःख इथंच लीला करते. आणि जेव्हा आपण महाराजांच्या दूर जातो, भगवंताच्या दूर जातो, तिथपासूनच आपल्या अधोगतीला सुरुवात होते. त्यामुळे जीवनामध्ये जे काही दुःख येतील, संकट येतील ते आपले प्रारब्धाचे भोग म्हणून निमूटपणे सहन करावे. सहन करायला शिकायला हवं माणसाने. जीवनामध्ये कशीही परिस्थिती असो, काहीही असो, तुम्ही रडा, पडा, भांडा, महाराजांच्या सोबत बोला, पण दुसऱ्यांच्या सोबत बोलू नका. जोपर्यंत आपण सहन करणार नाही, जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत, विपरीत परिस्थिती आहेत, म्हणजे सुखाचे दिवस तर आपले खूप चांगले आनंदामध्ये जातात, परंतु दुःखाचे दिवस आहेत, ज्या विपरीत परिस्थिती आहेत त्या जाण्यासाठी आपल्याला जड जाते. आपण सहन करायला शिकायला हवं आणि ही सगळी सहनशक्ती निर्माण होणार आहे फक्त महाराजांच्या नामस्मरणामुळे. त्यामुळे नामस्मरण कधीही सोडू नका, नामस्मरणाची कास कधीही सोडू नका, महाराजांच्या भक्तीमध्ये कधीच अंतर करू नका, महाराजांना कधीच विसरू नका. जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती आली, ती चांगली असो वाईट असो, कुठलीच परिस्थिती थांबत नाही. म्हणजे सुखाचा काळ जसा थांबत नाही तसा वाईट काळ देखील थांबत नाही. फक्त एवढंच आहे की सुखाचे दिवस आपले पटापट जातात आणि जे काही दुःखाची वेळ असते किंवा वाईट वेळ असते ती आपली कटत नाही किंवा तो वेळ आपला कटत नाही. आपण हताश होतो, निराश होतो, आपण भांबावून जातो, आपण आतमधून डिस्ट्रॉय होतो. पण त्याच वेळी आपण जर का महाराजांच्या भक्तीची कास धरली तर ह्या सगळ्या गोष्टी होणारच नाही. जो विवेकी आहे म्हणजे ज्याला विवेक आहे किंवा जो विचलित होत नाही तो व्यक्ती असाच असतो की तो महाराजांच्या चरणाशी शरणागत असतो. तोच व्यक्ती विचलित होणार नाही, त्याचा विवेक कधी ढळणार नाही. जो संपूर्ण शरण महाराजांना गेलेला आहे, महाराजांचा आधार ज्या व्यक्तीला वाटतो तो व्यक्ती कधीही जीवनामध्ये कुठल्याच परिस्थितीला विचलित होत नाही किंवा त्याचा विवेक जो आहे तो कधीच नष्ट होत नाही. त्याला माहिती आहे की महाराज माझ्यासोबत आहे, ही जी काही परिस्थिती आहे ही महाराजांनीच निर्माण केली आहे आणि परिस्थिती माझ्यासमोर आलेली आहे ती महाराजांनीच आणलेली आहे, माझ्या चांगल्यासाठीच आणलेली आहे. हे जे वाईट दिवस आहेत हे वाईट दिवस संपून गेल्याच्या नंतर खूप सुंदर आणि छान वेळ माझ्या जीवनामध्ये येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराजांच्या चरणाची जी शरणागती आहे ती कधीच सोडू नका. महाराजांची जी समर्पित भक्ती तुम्ही करत आहात ते निमूटपणे निष्ठेने करत राहा, यामध्येच आपलं कल्याण आहे. आपल्या आजूबाजूला जर का आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येते की किती लोक आहेत जे भगवंत भक्ती करतात किंवा जे अध्यात्म करतात किंवा जे महाराजांवरती विश्वास ठेवतात किंवा भगवंतावरती विश्वास ठेवतात. खूप कमी लोक म्हणजे बोटावर मोजणे इतकेच लोक जे आहेत ते भगवंत भक्ती करतात. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की भगवंत भक्ती तर हा पण करतो, तो पण करतो, पूजापाठ हे पण करतो, पूजापाठ करतो, वाचतो, ग्रंथ वाचतो, त्याला भक्त म्हणत नाही. भक्त कुणाला म्हणतात? जो व्यक्ती कधीही विचलित होत नाही. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तो असला तरी सुद्धा तो विचलित होणार नाही, महाराजांवरचा विश्वास त्याचा कधीच ढळणार नाही
किंवा तो आतून किती जरी विचलित असला तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती दिसणार नाही, त्याच्या तोंडातून कधीच कुणाच्यासाठी अपशब्द निघणार नाही. तो फक्त महाराजांना एवढे सांगेल की महाराज तुम्ही बघा, कुणाने काही समजा कधी कुणाकडून वाईट बोललं गेलं किंवा त्याच्याबद्दल ऐकलं गेलं तरीसुद्धा तो त्या परिस्थितीमध्ये कधीही समोरच्याला बोलणार नाही किंवा समोरच्याला त्रास देणार नाही. प्रत्येक जीवामध्ये तो महाराजांनाच बघेल, प्रत्येक जीवामध्ये हरी आहे याच भावनेने तो जगेल. भगवंत भक्ती तर खूप करतात, म्हणजे पारायणं खूप करतात किंवा पूजापाठ खूप करतात, ते भक्त नसतातच, म्हणजे सगळेजण असे असतात असं म्हणत नाही मी. परंतु त्याच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये जर काही चेंजेस नसतील तर मग ती भक्ती काहीच कामाची नाही. त्याला त्या भक्तीचा गर्व असेल, मी एवढे पारायण करतो, मी तेवढे पारायण करतो किंवा मी हे करते, मी ते करते, तर त्या भक्तीचा जर गर्व असेल, अहंकार असेल तर तिथे समर्पित भक्ती नसते, तिथे शरणागत नसते. शरणागती हा जो शब्द आहे तो आपल्याला खूप सोपा वाटतो, म्हणजे असा एवढासा शब्द आहे की शरणागती म्हणजे काय. शरणागती म्हणजे हे जर का आपल्याला एक्झॅक्टली कळलं की कोणतीही परिस्थिती असली तरीसुद्धा विश्वास ढळणार नाही, भलेही आपण रडू. आता मानवाचा धर्म आहे, मानसिकता आहे की आपल्याला काही समजा दुःख झालं गोष्टीचं की आपल्या डोळ्यामधून ऑटोमॅटिक अश्रू येतात, आपण रडतो. परंतु त्या परिस्थितीमध्ये देखील तो त्याचे जे पाय आहे तो घट्ट रोवून ठेवतो, महाराजांवरचा विश्वास कधीच ढळू देत नाही, महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवतो, महाराजांना प्रार्थना करतो की महाराज तुम्ही बघा, या परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा. त्या व्यक्तीने संपूर्ण शरणागती महाराजांच्या चरणाशी केली असते. नाहीतर मग भगवंत भक्ती तर करतात, परंतु काही परिस्थिती आली तर मग विचलित होतात, महाराजांनाच बोलायला लागतात की तुम्ही माझ्या जीवनामध्ये असं का केलं, माझ्या जीवनामध्ये असं का झालं. आपण इथे एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायला हवी की प्रारब्धाचे भोग हे आपण भक्ती जरी करत असलो तरीसुद्धा आपले प्रारब्धाचे जे भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागणार आहे. तुम्ही असो, मी असो, कुणीही असो, जे काही आपले प्रारब्ध आहेत ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत, ते कुणाला चुकलेले नाहीत. परंतु आपण जेव्हा भगवंत भक्ती करतो, आपण महाराजांची सेवा करतो, त्यावेळी ते प्रारब्धाची जी इंटेन्सिटी आहे ती कमी झालेली असते. म्हणजे आपण जेव्हा जास्तीत जास्त नामस्मरण करायला लागतो, तो खूप जणांना हा अनुभव आलेला असेल की जास्तीत जास्त आपण भक्तीमध्ये येतो, नामस्मरण करायला लागतो, त्यावेळी प्रॉब्लेम सिच्युएशन जी आहे, ती प्रॉब्लेमॅटिक जी सिच्युएशन आहे ती जास्तीत जास्त आपल्या समोर येते. आपण प्रॉब्लेममध्ये फसत जातो. मग आपल्याला असा विचार येतो, अरे यार मी तर एवढं नामस्मरण करत आहे, एवढी भक्ती करत आहे, मग माझ्या आयुष्यामध्ये असं का होत आहे. परंतु हेच प्रारब्धाचे भोग असतात जे आपल्याला भोगून आपले नष्ट होतात. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला देते की समजा आता एखादा व्यक्ती 90 किंवा 80 वर्ष जगणार आहे आणि त्याला समजा 40व्या वर्षी किंवा 50व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी त्याच्या जीवनामध्ये दुःख येणार आहे. आणि तुम्ही हे मानून चला की एक डिकेड झाल्याच्या नंतर, म्हणजे 10 वर्ष झाल्याच्या नंतर जीवनामध्ये काहीतरी अशी विपरीत परिस्थिती येणार, म्हणजे येणार. एक डिकेड म्हणजे 10 वर्षाच्या नंतर जीवनामध्ये काही ना काहीतरी होणार. मनुष्य जीवनामध्ये पंचताप मनुष्य हा सहन करत असतो, म्हणजे 5 वेळेस त्याच्या जीवनामध्ये जीवन जगावं की मरावं अशा सिच्युएशन जीवनामध्ये निर्माण होत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पंचताप हे येतच असतात. त्यामुळे ते आपण लक्षात ठेवायचं की येणारच आहे, जीवनामध्ये अशी परिस्थिती येणारच आहे. सुखाच्या नंतर जसं दुःख आहे तसं दुःखाच्या नंतर सुख आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक 10 वर्षानंतर माणसाच्या जीवनामध्ये होतच असतात. म्हणजे ज्यांनी भोगल्या आहेत त्यांना माहीत असेल, आणि ज्यांनी आत्तापर्यंत सहन केल्या नसेल त्यांनी तयार राहावं की जीवनामध्ये विपरीत परिस्थिती, वाईट काळ हा येणारच आहे. परंतु त्यासाठी आपण सज्ज राहायला हवं, आणि ते फक्त आपण नामस्मरणामुळेच राहू शकतो. महाराजांचं जास्तीत जास्त नामस्मरण करा, जास्तीत जास्त महाराजांच्या चरणी कास धरा. तुम्ही जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करायची सवय लावाल, म्हणजे तुम्ही महाराजांचं करा किंवा इतर कुठल्या देवदेवतांचं, तुमच्या इष्टदेवांचं करायचं असेल ते तुम्ही करा, परंतु जास्तीत जास्त नामस्मरण, नामजप तुम्ही वाढवा. नामस्मरणच एक असं हत्यार आहे किंवा असं एक औषध आहे, रामबाण उपाय आहे की त्यामुळे सगळे जे पाप आहेत, जे काही प्रारब्ध आहे ते जळून नष्ट होतात. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुमचे प्रारब्धसुद्धा नामस्मरण जाळू शकते. परंतु तेवढ्या ताकदीचं आपण नामस्मरण करायला हवं, तेवढ्या तोडीचं आपण नामस्मरण करायला हवं. दररोज तुमच्याच्यानं काहीच होत नाही. मी तर तुम्हाला एक बेस्ट आयडिया सांगते की तुम्ही काउंटर आणून घ्या. काउंटरने इतका सुंदर आणि छान नामजप होतो. नामजप करण्यासाठी तुम्हाला काही म्हणजे देवघरासमोरच तुम्ही बसले पाहिजे अशी गरज नाही. आता समजा वयोवृद्ध व्यक्ती आहेत किंवा काही जे मिडल एजचे आहे, कधी कधी येतो कंटाळा, नको वाटते देवघरासमोर बसायला. तुम्ही छान बसून, सोप्यावरती बसून तुम्ही लेटूनसुद्धा नामस्मरण करू शकता. नामस्मरण करायला काहीच प्रॉब्लेम नाही. तुळशीची माळ घेतली तर खूपच छान आहे, म्हणजे तुळशीचं माळेचं खूप महत्त्व आहे. परंतु तुळशीची माळ मग आपण तेवढ्या पवित्र स्थितीमध्ये असायला हवं, म्हणजे आपल्याला देवघरासमोर बसूनच तुळशीची माळ
ही जपावी लागणार आहे. परंतु काउंटरचा असा आहे की नामजप म्हणते आहे मी, मंत्रजप म्हणत नाही. नामजप आणि मंत्रजपामध्ये फरक आहे. गुरुमंत्र जर तुम्ही घेतला असेल तर गुरुमंत्र हा तुम्हाला देवघरासमोर बसूनच एका व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी देवघरासमोर समजा स्वच्छ होऊनच तुम्हाला गुरुमंत्राचा नामजप करावा लागतो. गुरुमंत्राचं तुम्हाला नामस्मरण करावं लागतं. परंतु नामजप जो आहे तो तुम्ही चालता बोलता, उठता बसता, लेटता झोपता, खाता पिता एनी टाईम तुम्ही नामजप करू शकता. त्यासाठी तुम्ही एक काउंटर घेऊन या. काउंटरवरती तुम्ही नामजप जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला कळेल की आज दिवसभरामध्ये मी किती नामजप केला आहे. म्हणजे 5-5 हजार 10-10 हजार नामजप तुम्ही इझिली करू शकता काउंटरच्या मदतीने. आणि जेव्हा आपण असं स्वतःला बघतो की अरे वा, आज तर माझा 3000 नामजप झाला, आज 5000 नामजप झाला, त्यावेळी खरंच खूप आनंद येतो मनामध्ये. आणि हा जो आनंद आहे, ही जी भगवंत नामाची जी ओढ आहे, ती ओढच आपल्याला जीवन जगायला अजून अजून मजबूत बनवते. जीवन आपलं अजून अजून सुंदर बनवते. जे काही निगेटिव्ह विचार असतील, जे काही वाईट गोष्टी असतील, त्या आपल्यापासून दूर व्हायला लागतात. म्हणजे आपण त्या परमात्म्याच्या जर का सान्निध्यामध्ये गेलो, त्या परमात्म्याला जर का आपण शरण गेलो, तर आपली संपूर्ण जबाबदारी महाराज घेतात. आपली संपूर्ण जे कार्यक्षम आहे ते महाराज चालवतात. म्हणजे तुम्हाला कुठून काही चार बाजू आहे समजा, तर 2 बाजूंनी तुम्हाला दुःख येणार असेल तर तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच नामजपाने तयार होते. एक सुरक्षा कवच तुमच्यावरती राहते की जेणेकरून ते दुःख जे आहे ते सुरक्षा कवचाला भेदून ते मागच्या मागे जाते, तुमच्यापर्यंत त्याची झळ पोहोचत नाही. म्हणजेच जे प्रारब्ध आहेत ते प्रारब्धाचे भोग जे आहेत ते नष्ट व्हायला मदत होतात. त्यामुळे नामजपाची कास धरा. जास्तीत जास्त शक्य तेवढा नामजप करण्याचा प्रयत्न करा. आज परिस्थिती चांगली आहे तरीसुद्धा नामजप करा. आज परिस्थिती बिकट आहे तरीसुद्धा नामजप करा. नामजपामध्ये मन लागत नाही तरीसुद्धा नामजप करा. म्हणजे आपण समजा आता आपलं मन नाही, मूड नाही, एखादी भाजी आपल्याला आवडली नाही तरीसुद्धा आपण जेवण करतो, पोट भरतेच ना. तसंच नामजपाचं आहे की आपलं पोट भरणारच आहे. तसंच नामजपाचं आहे की नामजप केल्यामुळे आपल्या आत्म्याची तृप्ती होणारच आहे, आपल्याला समाधान वाटणारच आहे. मग तुमच्या नामजपामध्ये तुमचं मन लागू किंवा न लागू, मन जरी लागत नसलं तरीसुद्धा नाम रेटा ते नामजप करा करत राहा, सतत करत राहा. चालता बोलता, उठता बसता, काउंटर हातामध्ये ठेवा. तुम्ही एवढी सवय लावून घ्या काउंटरची. म्हणजे आज समजा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, एक छान आपल्याला काउंटर मिळालेला आहे, तर आपण भगवंत भक्ती करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या सगळ्या आपण आपल्यामध्ये इनपुट करायला हव्यात. भगवंत भक्तीसाठी आपण सगळ्या गोष्टीचा आधार घ्यायला हवा. टेक्नॉलॉजीचा छान उपयोग आपण करून घ्यायला हवा आपल्या भगवंत भक्तीसाठी, आपली भगवंत आराधना वाढण्यासाठी. त्यामुळे शक्य तेवढं चालता बोलता, उठता बसता नामजप करा. म्हणजे कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा, मौन राहण्याचा प्रयत्न करा. मनातलं जे काही वादळ असेल त्याला शमवण्याचा प्रयत्न करा. आता काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या समोरच्या सोबत बोलूनच आपल्या त्या दूर होऊ शकतात. काही समजा गैरसमज झाले असतील, काही गोष्टी जीवनामध्ये घडल्या असतील, तर त्या गोष्टीवरती बोला, चर्चा करा अतिशय शांततेने. आणि त्यानंतर फक्त नामजपाचा आधार घ्या, नामजपाची कास धरा. महाराजांचं नामजप तुम्ही जेवढं जास्त कराल, महाराजांचा मंत्रजप तुम्ही जेवढा जास्त कराल, किंवा कुठल्याही इष्टदेवतांचा तुम्ही नामजप कराल, तुम्ही बघाल की तुमचं अंतर्मन शुद्ध होत चाललं आहे. अंतर्बाह्य आपलं मन बदलत चाललं आहे. जे काही निगेटिव्ह विचार असतात ते दूर व्हायला नक्कीच मदत होते. आणि माणूस सगळ्यात जास्त कशामुळे खचते माहिती का? आपल्या विचारांमुळे, आपल्या अझम्पशनमुळे. म्हणजे परिस्थिती काहीतरी वेगळीच असते आणि आपण अझम्पशन काहीतरी वेगळंच केलं असते. त्यामुळे आपण सगळ्यात जास्त थकतो, हारतो, आपण बेचैन होतो. त्यामुळे परिस्थितीचा जास्त आकलन केल्यापेक्षा, तर्कवितर्क लावल्यापेक्षा, चिंता केल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करा. जी काही परिस्थिती आहे ती महाराज सांभाळून घेतील. महाराजांच्या चरणाशी तुम्ही शरणागत आहे ना, मग बस महाराजांवरती संपूर्ण भार टाकून द्या आणि महाराजांचं मस्त छान नामजप करा. आनंदामध्ये आयुष्य जगा. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. आयुष्य हे आनंदी राहण्यासाठीच आहे. आणि आपल्याला माहीत नाही की किती जन्माच्या नंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे, मनुष्य देह प्राप्त झाला आहे. त्यामुळे या मनुष्य देहाचा, या मनुष्य जन्माचा आपण नक्कीच आपल्या कल्याणासाठी उपयोग करून घ्यायला हवा. त्यामुळे जास्तीत जास्त नामजप करा. आज आपल्या आयुष्यामध्ये आहे तर महाराजांनी आपली निवड केली आहे. यामध्ये खरंच आपलं भाग्य आहे. आपलं काहीतरी पूर्वसंकृत होतं, त्यामुळे आपली आणि महाराजांची भेट झाली. आपल्याला तेवढी डोळस बुद्धी महाराजांनी प्राप्त करून दिली की आपण महाराजांची भक्ती करावी, त्यांची सेवा करावी. त्यामुळे जास्तीत जास्त नामजप करा, महाराजांच्या चरणी समर्पित व्हा, आयुष्य आनंदाने जगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.